नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की ज्यांना योगासने करणं कठीण वाटतं आणि ज्यांच्या शरीरामध्ये लवचिकता कमी आहे अशा सर्व योग साधकांसाठी सोपी योगासने. आता योगासने जी आहेत ती आपण आपल्या घरामध्ये विविध वस्तूंचा आधार घेऊन कशा सोप्या प्रॅक्टिस करू शकतो आणि योगासनांचा सराव अधिक रंजक कसा करू शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण इथे बेडचा सपोर्ट घेऊन काही आसनं कशी करायची हे पाहूयात. तसंच माझ्याकडे इथे काही विटांच्या आकारांचे हे योगा ब्लॉक्स आहेत. तर याच्या आधाराने आपण पाहणार आहोत उशांच्या आणि आपल्या घरात असणाऱ्या लोडच्या आधाराने कशी योगासने करायची हे पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात. सुरुवातीला मी जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन ही जी बैठी योगासने आहेत या आसनांबद्दल तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देते. जस्ट बघा, आपण जेव्हा जानुशिरासन करतो तेव्हा जानुशिरासनामध्ये एक पाय सरळ असतो आणि एक पाय असा वाकवलेला असतो. या आसनात संपूर्णपणे खाली वाकण्यासाठी आपल्या कमरेमध्ये लवचिकता असणं महत्त्वाची असते आणि पायाच्या नसनसा ताणणं महत्त्वाचं असतं. तर लवचिकता कुठे महत्त्वाची आहे? एकतर गुडघ्यांच्या इथे आणि एकतर कमरेला. आणि मग जानुशिरासनाची अंतिम स्थिती आपण अशी घेतो. पण ज्यांच्या पाठीमध्ये लवचिकता नाहीये तर अशांसाठी एक सोपी पद्धत, ती म्हणजे आपण थोड्याशा उंचीवरून खाली वाकू शकतो. आता उंची आपल्याला हवी तशी घेऊया. जसं एक ब्लॉक घेतला तरी चालेल, पण मी आता 2 घेते. 2 ब्लॉक घेतल्यानंतर जेव्हा आपण पुढे वाकतो तेव्हा कसं वजन हे पुढच्या दिशेने आपण सोडत असतो खाली आणि त्यामुळे आपल्याला कमरेमधून आपण चांगल्या रीतीने खाली वाकू शकतो आणि पायालाही स्ट्रेच अति मिळत नाही. म्हणजे सुरुवातीला जेवढा गरजेचा आहे तेवढा स्ट्रेच आपल्याला मिळतो. जसं इथपर्यंत बेंड केलं तरी चालेल आणि पुढे सराव वाढवत आपण असे खाली वाकू शकतो आणि मग अंतिम स्थिती या आसनात अशी घेऊ शकतो. आणि प्रॅक्टिस इतकी करू शकतो आपण आणि आपल्या शरीरातली लवचिकता इतकी वाढत जाते की या आसनामध्ये आपण इथपासून ते इथपर्यंत फक्त सातत्याने सराव केल्याने जाऊ शकतो आणि आपल्या शरीरातली ताठरता संपूर्णपणे नाहीशी करू शकतो. एकदा ताठरता गेली ना की शरीरातला आळस मरगळ सगळे नाहीशी होते आणि शरीर एकदम स्वस्थ आणि तंदुरुस्त राहतं. आता हेच आसन अशाच पद्धतीने बेंड करून आपण पश्चिमोत्तानासन कसं करायचं हे पाहू. इथपर्यंत वाकू शकता आणि मग पुढे सरावाने आसनाची अंतिम स्थिती घ्या. जर आपल्याकडे असे योगा ब्लॉक्स नसतील तर आपण उशांच्या आधारे सुद्धा हे करू शकतो. उशा ही तुम्हाला हव्या तेवढ्या हाईटवरती घ्या. एक उशी जर खूप कमी होत असेल तर तुम्ही 2 उशा किंवा 3 उशाही घेऊ शकता. आता पुढचं आसन बघूयात. भद्रासन म्हणजे ज्याला बटरफ्लाय पोझिशन असं म्हणतात. हे आसन करत असताना म्हणजे दिसताना ते सोपं दिसतं, पण करताना आपल्या लक्षात येईल की इथे किती स्टिफनेस आहे. तर हा स्टिफनेस घालवण्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. पण ही प्रॅक्टिस करत असताना सुद्धा गुडघे कित्येक वर्ष खाली जात नाहीत. म्हणजे सराव करून सुद्धा कित्येक जणांमध्ये ताठरताच अशी असते की या आसनात फ्लेक्झिबिलिटी लवकर वाढत नाही. तर अशा वेळेस आपण असे थोडंसं उंचीवरती बसून पाय जवळ घेऊ शकतो. आता या आसनात बघा, पाय जास्त जवळ घेता येतात. जेव्हा मांड्या जास्त असतात आणि जर ताठरता असेल तर अशा वेळेस पाय खूप पुढे राहतात, अगदी इतके पुढे राहतात. पण जेव्हा आपण उंचीवर येतो तेव्हा आपला पाय हा इथे जो असतो म्हणजे या कमरेच्या लेवलला जो गुडघा असतो तो असा खाली गेल्यामुळे पाय जवळ घेणं सोपं जातं. म्हणून तुम्ही जेवढी उंची घ्याल तेवढे तुमचे पाय जवळ येणार. बघा, असं अजून उंचीवरती बसल्यानंतर पाय अजून जवळ येतो आणि अशा पद्धतीने आपण पाय जवळ घेऊन गुडघे खाली ठेवण्याचा सराव वाढवू शकतो, करू शकतो. आता या आसनामध्ये पुढे आणखीन ॲडव्हान्स प्रॅक्टिस म्हणजे ज्यांचे गुडघे खाली लागतात त्यांना मूलबंधासनाचा सराव करणं सुद्धा यामध्ये सोपं आहे. जसे पाय असे ठेवून आपण जवळ घ्यायचे आणि मूलबंधासनाची ही सोपी स्थिती घ्यायची आहे. आता मूलबंधासन कसं आहे ते पहा. असं आहे मूलबंधासन. पण हेच अवघड असलेलं आसन आपल्याला या सरावाने सोपं करता येईल. तर आता पुढचं आसन आपण पाहूयात, मत्स्यासन.
लोड घ्यायचा. अजून जर आपल्याला हाईट त्याला हवी असेल तर अजून एक लोड किंवा उशी आपण ठेवू शकतो. मत्स्यासन म्हणजे जे मास्याप्रमाणे दिसतं ते. मत्स्यासनामध्ये आपण पाठीवरती झोपून संपूर्ण हातांवरती अप्पर बॉडीचं वेट घेऊन डोकं आत घ्यायचं. पण आता हे आसन करत असताना जेव्हा छाती आपण वरती घेतो आणि डोकं आतमध्ये घेतो तेव्हा सगळं वजन हे मानेवरती येतं. आणि मानेवरती वजन घेत असताना इथे पुढची बाजू म्हणजे अन्ननलिका आणि श्वसन नलिका दोन्हीला सारखाच ताण मिळत असतो. आणि जेव्हा श्वसन नलिका ताणली जाते तेव्हा श्वासोश्वास हा संत गतीने सुरू असतो. तर अशा वेळेस आपण जास्त काळ टिकवू शकत नाही हे आसन. आणि तो सराव वाढवण्यासाठी किंवा आसनातली वेळ वाढवण्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकतो, जेणेकरून पाठीलाही अति ताण मिळत नाही. म्हणजे ज्यांना बॅक पेन किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, नेक पेन आहे, त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल. तसंच ज्यांना अस्थमा, ब्लड प्रेशर किंवा मेंदू संबंधित त्रास जसं मायग्रेन असो किंवा सायनस, तर अशा वेळेस या आसनात अधिक वेळ थांबणं महत्त्वाचं असतं यातून मिळणारा शारीरिक फायद्यांकरिता. तर आसनात जास्त वेळ थांबण्यासाठी आपण आपल्या पाठीचं वजन हे या लोडवर आणि उशीवर असं आरामात सोडून द्यायचं आणि आरामात असं पडून राहायचं. हात आपण असे वरती ठेवू शकतो किंवा असे उशीवरही ठेवू शकतो. उठताना मात्र हळूवार उठा. इतकं बरं वाटतं ना ही आसनं करताना. आणि मुख्य म्हणजे या आसनात भरपूर काळ थांबताना. कारण डोकं असं खाली गेलं ना की गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेला जास्त प्रमाणात होऊ लागतं. आणि आपण जेव्हा अशा उशांचा आणि लोडचा वापर करून जेव्हा हे आसन करतो तेव्हा असं रक्तसंचार आपल्या मेंदूच्या दिशेने 3 ते 4 मिनिट होत राहतो. आणि असा इतका वेळ आपण आसनात थांबल्यामुळे आपल्या मेंदूतल्या पेशींना त्याचा खूप फायदा होतो. खरं तर मेंदू शरीरातल्या सर्व संस्था चालवत असतं. म्हणजेच मेंदूचं कार्य उत्तम राहणं, सक्षम राहणं किती महत्त्वाचं आहे. म्हणून या आसनाचा सराव करा. तसंच पिरियड सुरू असताना ज्यांच्या पोटामध्ये खूप क्रॅम्प्स येतात पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, किंवा पाठ भरून येते किंवा पाय भरून येतात एवढा गुडघ्यापर्यंतचा भाग, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आत्ताची पोझिशन खूप महत्त्वाची आहे. हे आसन केल्या केल्या बरं वाटतं आणि सगळे क्रॅम्प्स नाहीसे होतात. पाठ भरलेली असते ती मोकळी होते. इतकं बरं वाटतं. तुम्ही फक्त करून बघा. चला आता पुढच्या आसनाकडे वळूया. शलभासन. शलभासन बघा. हे आहे शलभासन. आता तुम्ही म्हणाल हे कसं आम्हाला जमेल, पण याच्यासाठी सुद्धा सोपी टेक्निक आहे. आणि आपण आपल्या घरी असणाऱ्या बेडवरती सुद्धा या आसनाचा सराव करू शकतो. बेडच्या आधाराने आणि मी या गादीच्या आधाराने सुद्धा दाखवणार आहे. कारण ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी इतक्या उंचावरती पाय न्यायचे नाही. आणि ज्यांना सराव नाही आहे या शलभासनाचा, जे नवशिखे आहेत, तर त्यांनी सुद्धा कमी उंचीवरती या आसनाचा सराव करा. यापेक्षा कमी उंची हवी असेल तर हे असे ब्लॉक्स घेऊ शकता किंवा उशी घेऊ शकता. उशीवर सुद्धा आधी आपण कमी लेवलपासून सुरुवात करूया. जराशी मला हाईट हवी होती त्यामुळे मी उशीवरती उशी घेतलेली आहे. पोटावर झोपून हळूहळू पाय असे ठेवायचे. इथून आपण एक पाय वरती असा घेऊ शकतो आणि एकपाद शलभासन करू शकतो. आणि इथूनच थोडेसे पाय असे वरती सुद्धा उचलू शकतो. म्हणजे 30 अंशावरती शलभासन करता येईल. आता यापेक्षा जर असं उंच म्हणजे ही गादी. गादीवरती पाय ठेवून खाली झोपायचं. असे थांबू शकता किंवा हा जर प्रकार तुम्हाला खूप सोयीचा जात असेल तर इथून तुम्ही थोडेसे अजून पाय वरती उचलू शकता.
आता या पुढे गादी ते बेडच्या सपोर्टने कसं करायचं ते पाहूया. पाय पूर्णपणे इथे बेडवरती ठेवून द्यायचे, खाली जायचं, हात सरळ करायचे. असं सोडताना बघा कसं सोडायचं ते. हळूहळू पुढे या. त्यानंतर हळूहळू पाय गुडघ्यातून वाकवा. मग इथून पाठीवर झोपा. नुकतंच आपण पाठीला वाकवलेलं आहे, त्यामुळे आता पाठीला आराम द्यायचा. त्यानंतर डाव्या कुशीवर वळून उठून बसायचं. बघितलं शलभासन करणं किती सोपं होतं. तुम्ही आत्ता ठरवलं तरी आज तुमचा पहिला दिवस असेल योगासने सुरू करण्यासाठी, तरीसुद्धा तुम्हाला हे आसन जमेल. इतकी सोपी असतात योगासने. आता ज्यांना वज्रासनात बसताना किंवा वीरासनात बसताना पायांमध्ये खूप क्रॅम्प्स येतात, खरं तर वज्रासन किंवा वीरासन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना पचनक्रियेचे त्रास आहेत त्यांच्यासाठी. हे आहे वज्रासन. आणि इथून जेव्हा आपण पायात अंतर घेतो आणि खाली बसतो तेव्हा हे होतं वीरासन. हे वीरासन करणं सोपं आहे जेव्हा तुम्ही उशीचा आधार घ्याल तेव्हा. आता बघा, खाली बसताना इथे गुडघ्यांमध्ये लवचिकता असणं महत्त्वाचं असतं आणि ते अँकल्समध्ये लवचिकता असणं हे महत्त्वाचं असतं. पण ही जर लवचिकता नसेल तर ही कशी मिळवायची? तर त्यासाठी आपण उशीचा आधार घेऊ. दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवली. उशी ठेवल्यानंतर त्या उशीवरती असं बसायचं. मग काय झालं, मी खाली बसलेले तेव्हा हा गुडघा अजून बेंड झाला होता, गुडघ्यातून अजून थाईस खाली गेले होते. पण आता इथे मी जराशी वरती आले, त्यामुळे मला जरा बरं वाटतं, म्हणजे कम्फर्टेबल वाटतंय. इथून अजून जरा वर हवं असेल, म्हणजे एवढीही फ्लेक्झिबिलिटी आता आपल्या पायात जर नसेल तर काय करायचं, किंवा ज्यांना गुडघेदुखी नुकतीच सुरू झालेली आहे, थोडे जिने चढले तरी गुडघे दुखतात, तर तेही हे आसन करू शकतात. मग अजून जरा उंच राहायचं. बघा, सोप्या पद्धतीने आपल्याला जमलं. पण आता जेवल्यानंतर जेव्हा आपण 10 मिनिट वज्रासनासाठी बसणार, पचन चांगलं होण्याकरिता आणि पचनासंबंधित सगळे त्रास, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग हे सगळे त्रास दूर होण्याकरिता जेव्हा आपण वज्रासनाचा सराव करतो तेव्हा आपल्या पोटऱ्यांच्या वर अशी उशी ठेवायची. उशी ठेवल्यानंतर त्यावरती बसायचं. अजूनही यामध्ये आपण हाईट घेऊ शकतो आणि असे बसू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते सर्वांगासन. दोन्ही पाय सरळ करून पाठीवर झोपून पाय वरती घेऊन आपण हाताने कमरेला पकडायचं. आता हे आसन कसं जमवायचं, तर त्यासाठी आपण उशी घेऊ. आपण याला जरा हाईट लागणार, त्यामुळे 2 उशांची इथे आवश्यकता आहे. दोन उशा घेतल्यानंतर त्या उशांवरती बसायचं. आता पाठीवर झोपायचं आणि इथून एक एक पाय वरती घ्यायचा. तरीसुद्धा इथे जशी सर्वांगासनाला हाईट होती तशी हाईट मिळालेली नाही आहे. म्हणजे आपल्या हनुवटीच्या वरती रेषेत, खांद्यांच्या रेषेत कंबर आलेलीच नाही आहे. तर ती आणण्यासाठी आणखीन आपण याला हाईट घेऊ शकतो. पण ही एक बिगिनर पोझिशन आहे, म्हणजे तुम्ही सुरुवात इथून करा. मग दुसरी पायरी अशी की जरा अजून हाईट घ्यायची. आता जरा अजून उंचावरती कंबर गेलेली आहे. आणि आसन सोडताना आरामात सोडायचं.
सेतुबंधासन सुद्धा या आसनाचा सुद्धा सराव आपल्याला अशा स्थितीत थांबून करता येतो. कंधरासन सुद्धा आपल्याला इथूनच असं करता येईल. आता आपण उशांच्या आधारे, लोडच्या आधारे अशी सगळी योगासने पाहिलेली आहेत. तर आपण घरच्या घरी हा सगळा सराव करू शकतो. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला एखादं आसन जमणार नाही, तेव्हा लक्षात घ्या योगासनांमध्ये मात्र खूप ऑप्शन आहेत. तुम्ही फक्त सातत्याने रोज 1 तास करायला हवं. रोज 1 तास झालंच पाहिजे, कारण याला काही ऑप्शन नाही आहे. सातत्य असायला हवं, तर आपल्याला सगळं काही जमेल. लवचिकता अंगी येईल आणि आपल्याला सुंदर आरोग्य लाभेल. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपण आता उद्यापासून सुरुवात करूयात, तेव्हा ती संधी असते, ती संधी घ्या. आता आपण इतके सोपे सोपे प्रकार पाहिलेत. हे प्रकार तुम्ही आत्ता देखील बसून करू शकता आणि हे बघत बघत, शिकत शिकत आणखीन यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता, वेळ वाढवू शकता आणि आसनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.